पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही महापौर होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झालाय। पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला ही महापौर होणार आहे, तिकडे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला महापौर होणार, यावर शिक्कामोर्तब झाले। आणि भिवंडीमध्येही सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही महापौर होणार आहे। त्यामुळे 3 महापालिका जिथे सर्वसाधारण आरक्षण आहे त्या 3 महापालिकांमध्ये आता महिलांची वर्णी लागलेली आहे महापौरपदी। पुणे आणि पिंपरी चिंचवड महत्त्वाच्या महापालिका, मोठ्या महापालिका, या दोन्ही महापालिकांमध्ये आता हा जो काही महापालिकांचा कारभार आहे तो महिला चालवणार आहेत। सर्वसाधारण महिलेची वर्णी लागलेली आहे महापौरपदी। पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये आता भाजपच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिला या महापौर होणार, यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यासोबतच धुळ्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही महापौर होणार, यावर शिक्कामोर्तब झालाय। तर 4 महापालिका पुणे, भिवंडी, पिंपरी चिंचवड आणि धुळ्यामध्ये सर्वसाधारण महिला ही महापौर होणार आहे, महापौरपदी विराजमान होणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब। आता एक मोठी बातमी येते, आताची सगळ्यात मोठी बातमी येते। मुंबईमध्ये सर्वसाधारण महिलेचं आरक्षण पडलेलं आहे। सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही मुंबईची महापौर होणार आहे, म्हणजे मुंबईमध्ये पुन्हा एकदा महिला महापौर होणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालाय। मुंबईमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौर होणार आहे। ठाकरे गटाने काही वेळापूर्वी या सोडतीवर आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर आता हे निश्चित झालेलं आहे की मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला ही महापौर होणार आहे। पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर महिलेचं राज असणार आहे, महिला राज असणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये महापौर ही पुन्हा एकदा महिला होणार आहे। किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या महापौर होत्या, याआधी अनेक महिलांनी मुंबईचं महापौर पद भूषवलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता नव्यानं भाजपची महिला महापौर आता मुंबईमध्ये विराजमान होणार आहे। अर्थात शिवसेनेचाही दावा आहे महापौर पदावर, मात्र अर्थातच कुठल्या महिलेला, सर्वसाधारण प्रवर्गातल्या कुठल्या महिलेला महापौर पदाचा मान मिळतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुंबईमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही महापौरपदी विराजमान होणार आहे। नवी मुंबईमध्येही सर्वसाधारण प्रवर्गातील महिलाच महापौरपदी विराजमान होणार, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। मुंबई, नवी मुंबई, त्यासोबतच पुणे, पिंपरी चिंचवड मोठ्या महापालिकांमध्ये महिला राज असणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालाय। मुंबई मनपात सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही आता महापौर होणार आहे। नवी मुंबईतही सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौर होणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही महिला राज असणार आहे। या दोन्ही महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला ही महापौर होतीये। पुन्हा एकदा आपण राजूकडे जाऊयात। राजू, मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे या सगळ्या महापालिकांमध्ये महिला राजच असणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालाय। अगदी आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मुंबई महानगरपालिकेवरती नेमकं कोणाचा आणि कोण महापौर असणार आहे त्या होणार होतं, मात्र महिला महापौर असणार हे स्पष्ट झालेलं आहे। आपल्याला पाहायला मिळतंय की